रिझल्ट लागल्यानंतर जो काही आनंद येतो मनामध्ये आणि हृदयावरती अंगावरती सहारे उभा राहतात आणि ज्या टायमाला सहारे उभा राहतात त्या टायमाला आपण समजून जातो की आपण सक्सेस झालो म्हणून. तसं आज राजेंच्या मित्रांनो सक्सेस होण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र प्रयत्न करत असतो. ज्या सक्सेससाठी आपण प्रयत्न करत असतो त्या सक्सेससाठी आपल्या घरचे आई आणि वडील वाट पाहत असतात. ते वाट ह्यासाठी पाहतात की माझी मुलगी माझं पोरग एक दिवस सक्सेस होणार आहे आणि या सक्सेस झाल्याने माझं नाव म्हणजे मी जे आजपर्यंत केलं कार्य त्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक यशाच्या शिखरावर नेणार. तर ते कोण नेणार तर माझी पोरगी आणि माझं पोरगच नेऊ शकतं. आणि सगळ्या मित्रांना मला एकच सांगणार, मित्रांनो आपण ज्या वेळेस आपण अभ्यास करत असताल, ज्या वेळेस आपलं थकल्यासारखं वाटत असेल, ज्या वेळेस आपण लेक्चर बसणार आपलं थोडं नकोसं वाटत असेल की आज नको उद्या जाऊ, मित्रांनो एक वेळेस त्याच वेळेस आपला बाप आठवा, त्याच वेळेस आपली आई आठवा, त्याच वेळेस ह्या उन्हामध्ये रखरख ह्या उन्हामध्ये जो आपला बाप आणि आई रामात काम करते ना त्यावेळेस त्यांना आठवा की त्यासाठी आपल्याला सक्सेस होण्यासाठी ते किती अहोरात्र प्रयत्न करत असतात. करा आणि येणाऱ्या काळात जसं राजेने दाखवलं तसं दिदीने दाखवलं तसं आपण सक्सेस होण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवून आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की सक्सेस होतात ही अशी मी आशा बाळगतो. आणि आपण सगळेजण येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने अभ्यास करताल, उत्कृष्ट पद्धतीने बी प्लॅन करा, दररोजचं आपलं वेळापत्रक बनवू, आपण दिवसभरात कधी काय खायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं सगळ्याचा प्लॅन करा आणि नक्की सक्सेस होण्यासाठी तुम्ही सर्वजण एक रात्रंदिवस मेहनत करा. आणि येणाऱ्या काळात आपण सर्वजण कष्ट करत तुमच्या पाठीशी राहुल सर आहेत आणि आम्ही सर्वजण आहेत, पूर्ण टीम आहे. त्याच्यामुळं आपण थोडासा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सक्सेसच्या मागं लागा. आणि आपण सर्वजण इथं पुढे बोलण्याच्यापेक्षा आत्ताच बोलतो, मला सर्वजण इथून बोलवलं राहुल सरांनी, तुम्ही सर्वांनी इथं बोलवलं, मला केक कापण्यासाठी बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही खाल्ला